स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक येथे नारद मुक्त संचार असे. एका हातात वीणा तर दुसऱ्या हातात चिपळा घेऊन सदैव नारायण नारायण म्हणत ते संचार करत असत. नारद मुनी यांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला, तसेच त्यांना कीर्तन कलेचे श्रेयही देण्यात आलेले आहे. नारद मुनींना कळलावे नारद म्हणूनही ओळखले जाते. देवांमध्ये किंवा देवपत्नींमध्ये भांडणे लावण्यात ते हुशार होते, पण यामुळे जगाचे हित असते असे सांगितले जाते. रामायण महाभारतासह प्रत्येक ग्रंथामध्ये देवर्षी नारद मुनींचा मोठा वाटा पाहायला मिळतो. पौराणिक कथानुसार देवर्षी नारद पूर्वी गंधर्व होते. एकदा ब्रह्मदेवांच्या सभेत सर्व देवता आणि गंधर्व कीर्तनासाठी जमले होते. त्यावेळी नारद मुनी तिथे आले. भगवंताच्या कीर्तनात त्यांना स्त्रियांसोबत विनोद करताना पाहून ब्रह्मदेवाने त्यांना शूद्र होण्याचा शाप दिला. या शापामुळे नारद मुनींचा जन्म एका दासीच्या पोटी झाला. जन्म होताच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. एकदा त्यांच्या गावात काही महात्मे आले आणि चातुर्मासासाठी तेथेच थांबले. नारद मुनी त्यांची सेवा मनापासून करत असत. ते सत्संग आणि कथा अत्यंत श्रद्धेने ऐकत. या सत्कर्माच्या प्रभावामुळे नारद मुनींचे हृदय शुद्ध झाले आणि त्यांच्या सर्व पापांचा नाश झाला. एक दिवस सापाने दंश केल्यामुळे त्यांच्या आईचे निधन झाले. त्यावेळी नारद मुनी केवळ 5 वर्षाचे होते. आईच्या वियोगालाही त्यांनी देवाची इच्छा मानली आणि भजन कीर्तनातच आपले मन रमवले. त्यांच्या निस्वार्थ भक्तीने प्रसन्न होऊन एक दिवस आकाशवाणी झाली की पुढील जन्मात ते ईश्वराच्या अधिक जवळ राहतील. आपण कधीच नारद मुनींना एका ठिकाणी स्थिर पाहिलेले नाही. तुम्ही कोणत्याही पुस्तकात नारद मुनींचे वर्णन वाचा, ते कायम फिरत असताना पाहायला मिळते. ते नेहमी नारायण नारायण म्हणत तीनही लोकात भटकत असतात. यामागे एक पौराणिक कथा आहे. राजा दक्षाच्या पत्नीने 10,000 पुत्रांना जन्म दिला होता. नारद मुनींनी त्या सर्वांना मोक्षाच्या मार्गाची शिकवण दिली. त्यामुळे राजाला राज्यकारभारासाठी कोणीच उरले नाही. नंतर दक्षाने पंचजनेशी विवाह केला. तिला 1,000 पुत्र झाले, पण नारद मुनींनी त्यांनाही मोहमायातून दूर राहण्याचा उपदेश केला. यामुळे राजा दक्ष फारच संतप्त झाला आणि त्याने नारद मुनींना शाप दिला की ते आयुष्यभर इकडे तिकडे भटकत राहतील. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार नारद मुनींचे वडील ब्रह्मदेव यांनी त्यांना सृष्टीच्या निर्मितीत सहकार्य करण्यासाठी विवाह करण्यास सांगितले. मात्र नारद मुनींनी स्पष्टपणे विवाहास नकार दिला. यामुळे ब्रह्मदेव रागावले आणि त्यांनी नारद मुनींना आयुष्यभर अविवाहित राहण्याचा शाप दिला. शाप देताना ब्रह्मदेव म्हणाले, तू नेहमी जबाबदाऱ्यांपासून पळ काढतोस, म्हणून आता संपूर्ण आयुष्य तू इकडे तिकडे भटकतच राहशील.